तिकडे सुरक्षेच्या कारणामुळे गुजरातमधून तडीपार झालेली व्यक्ती आज देशाची सुरक्षा करते। तो आता देशाचा गृहमंत्री आहे असं म्हणत शरद पवार यांनी अमित शहा यांना जोरदार टोला लगावला होता। तर या आधी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते, माझं पोट धरून ते राजकारणात आले असं म्हणत त्यांनी मोदींनाही चिमटा काढला। जो आज देश का होम मिनिस्टर है, होम मिनिस्टर ऐसा आदमी है कि जब गुजरात में थे वहाँ कानून का गलत इस्तेमाल किया, इसके लिए सुप्रीम कोर्ट ने उनको गुजरात से तर्जीहात किया था। जो आदमी जिसे सुप्रीम कोर्ट ने तर्जीहात किया था वो आज देश की रक्षा करने की या देश के होम मिनिस्ट्री की जिम्मेदारी लेकर आज दे गए। शरद पवार यांनी केलेल्या या टीकेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिलंय। शहांवर टीका करणं म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखं असल्याची टीका बावनकुळे यांनी केली। जोपर्यंत सरकारकडे किंवा त्यांच्याकडे याची इनपुट नसेल असे अमित भाई कधीच बोलत नाही, आणि त्यामुळं हा पॉलिटिकल वार करतायत। पण देशाच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेला खरं माहिती आहे, त्यामुळं अमित भाईवर बोलणे, अमित भाईच्या व्यक्तित्वावर बोलणे, त्यांच्या व्यक्तिमत्वावर बोलणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखं आहे। तिकडे बावनकुळे यांच्या या टीकेला शरद पवार यांनी त्याच शब्दात उत्तर दिलं। तो दिवा आम्ही महाराष्ट्राच्या जेलमध्ये बघितला होता असा टोला पवार यांनी लगावला। अमित शहांवर काल टीका केली, त्यावर भाजप नेत्यांनी तुम्हाला असं सांगितलं की अमित शहावर टीका म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्याचा प्रयत्न। बावनकुळे म्हणाले तो दिवा आम्ही महाराष्ट्राच्या जेलमध्ये बघितला।